आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आई मला भूक लागलीच्या या सिरीजमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कसं आहे की मी जेव्हा दौऱ्यावर असतो ना की काही वेळ मला ना आईची खूप आठवण येते बरं का. आणि आठवण कशाची येते आईची आठवण येतेच पण त्याचबरोबर तिच्या ते मऊ भाताची सुद्धा आठवण येते. मग मी लगेच आईला फोन लावतो आणि मला बरं वाटायला लागतं. हां म्हणजे हा मानवी स्वभाव आहे. म्हणजे प्रत्येक वेळी मी आईला बघायलाच पाहिजे असं नाही शब्दसुद्धा आपल्याला पुरे असतात आहे की नाही. म्हणजे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो माझं खूप डोकं दुखतंय हो असं समजा आपल्याला कोणी सांगितलं आणि आपण एखादी त्याला गोळी दिली तर त्याच्या आपल्यावर विश्वास असतो मग तो गोळी घेतो आणि 10 मिनिटांनी त्याला बरं वाटतं. आपण ती ॲक्च्युली जी गोळी दिली असते ती साधी गोळी असते म्हणजे त्यात काही औषध वगैरे नसतं म्हणजे डोकेदुखीवरची गोळी नसते पण त्या व्यक्तीचा आपल्यावर जो विश्वास असतो त्यामुळे त्याला असं वाटायला लागतं की आता आपलं डोकं थांबलेलं आहे. आईचा आपला म्हणजे आईवर आपल्या अशाच पद्धतीचा विश्वास असतो. त्यामुळे आई किती रागवली आई किती ओरडली आईने किती धपाटे घातले तर शेवटी ॲट द एंड ऑफ द डे आई हीच आपल्या मी काय म्हणतो मार्गदर्शक आपण म्हणायला हरकत नाही मार्गदर्शक असते आणि आपल्या चुकाई पोटात घालणार तीच असते. त्यामुळे आईची माया वेगळी असते आईचे पदार्थ वेगळे असतात आणि आई जे सांगत असते ते आपल्या भल्यासाठी सांगत असते. अर्थात त्या वेळेत त्या गोष्टी पटत नाहीत आपल्याला पण काही वर्षानंतर आपल्याला या गोष्टी पटतात. जेव्हा पटतील तेव्हा आईला सलाम करा बरोबर की नाही. तर अशीच एक आई आपल्याकडे आलेली आहे पण ती नुसती आई नाही ती उत्तम लेखिका पण आहे. त्यांची आजपर्यंत 15 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि आमचे सगळ्यात लाडके आणि ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर त्यांच्या त्या पत्नी आहेत. तुमचे मी खूप मनापासून स्वागत करतो इथे. धन्यवाद. काय म्हणताय कसं चाललेलं आहे. अगदी छान. बरं सध्या आता घरी कोण कोण आहे. मला 3 मुली आहेत. 3 मुली पण आता तिघी पण आपापल्या घरी गेलेल्या आहेत त्यामुळे मी आता निवांत आहे. आता मी जो पदार्थ सांगणार ते त्यांच्या लहानपणचे आहेत. बरोबर आहे म्हणजे शाळेत जाताना जे काय हट्ट तुम्ही त्यांचे पुरवलेले आहेत आई म्हणून ते पदार्थ आज आपल्याकडे येणार आहेत. पण हे लिखाणाचं जे आता मला म्हणजे 15 पुस्तकं तुमची आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत आणि ट्रान्सलेशन मध्ये तुमचा हातखंड आहे असं मला एकंदरीत तुमची लिस्ट बघितल्यानंतर मला कळलं. तर हे कसं काय सुचलं तुम्हाला. ऍक्च्युअली कसं होतं ना की हे आता ज्या मुलीची आई म्हणून मी आले खरं म्हणजे की जी परदेशात आहे तिची आई म्हणून मला आज बोलवलं तुम्ही. बरोबर. तर तिनेच मला अगोदर सांगितलं होतं की आई आम्ही तिघी जेव्हा लग्न होऊन जाऊ तेव्हा तुला खूपच पोकळी जाणवायला लागेल तर तेव्हा तू काय करणार मग तू आत्तापासूनच काहीतरी शोध. आणि मग तिच्याकडेच गेले असताना मी इंग्लिश पुस्तकं वाचायला सुरुवात केली आणि मग ती म्हणली तू ह्याचं ट्रान्सलेशन का करत नाही तुझं इतकं मराठी छान आहे इंग्लिश आहे चांगलं आहे. तर म्हणलं बघूया तर करून प्रयत्न आणि सुरू केलं आणि मग ते आता इतकं तुम्हाला दिसतंय 15 पुस्तकं 15 पुस्तकं आणि 5 पुस्तकं वाटेवर आहेत. हो आहेत. 5 पुस्तकं अजून वाटेवर आहेत. पण तुमची मुलगी कुठे असते नेमकी. मिनियापोलिसला. मग तुमचं जाणं येणं कसं असतं. 2-3 वर्षांनी एकदा. 2-3 वर्षांनी एकदा. कारण आणखी 2 मुली आहेत मला त्या भारतात आहेत. बरं त्या कुठे आहेत. मुंबई आणि पुणे. अच्छा. आणि तुम्ही राहता अंधेरी. हो. बरं हे आता एक मुलगी मुंबई एक मुलगी पुणे आणि एक मुलगी इथेच मिनियापोलिस इथेच मिनियापोलिस. हो अगदी. ओके. बरं ती कधी तिचं जाणं येणं कसं असतं. ते दरवर्षी येतात. दरवर्षी. ओके. ती काय करते तिथे. तिने डॉक्टरेट केलेली आहे म्हणजे फॅमिली सोशल सायन्स मध्ये तिने PhD घेतली. हो. आणि जावई आमचे कॅन्सर तज्ञ आहेत. बर. हो. ओके. तर स्कॉलर्स आहेत ते दोन्ही. तर तीच माझी मुलगी ती इतकी म्हणजे तिला पहिल्यापासून अभ्यासाची आवड आणि अभ्यासात इतकी मग्न असायची की अगं सायली चल भूक नाही लागली का हो एवढं संपवते आणि येते.
मग अशा काहीतरी युक्त्या मी करायला सुरुवात केली की तिथं टेबलावर समोर तिला दिसेल असं ठेवायचं. हा मग त्याचं साधारण दिसलं, वास आला की मग आई काय करतेस, हा. मग भूक लागली म्हणजे यायची. तोपर्यंत ती तिकडची अभ्यासाची पानं खात असायची. हो अक्षरशः. ओके ठीक आहे. हे किती वर्षापूर्वी गेली युएसला ती? ती गेली आता 10 वर्ष होऊन गेले. ती सगळ्यात मोठी. हा ती मोठी. ओके. त्यानंतर 2 नंबर, त्यानंतर 2 3 नंबर केतकी ओके. आणि धाकटी रीमा, त्या दोघी फिल्म मेकिंग मध्ये आहेत. तुमच्या मुलीला आता युएसला जाऊन जवळजवळ 10 वर्ष झालेली आहेत, हो. बरोबर? तर 10 वर्षापूर्वी पहिल्यांदा जेव्हा तुम्ही मुलीला एअरपोर्टला सोडायला गेलात, म्हणजे 24 वर्ष 22 वर्ष ती तुमच्या अंगा खांद्यावर वाढली. हो. वेळच्या वेळी जेव्हा वेळ आली तेव्हा तुम्ही दटावलं, जेव्हा वेळ आली तेव्हा जवळ घेऊन प्रेम केलं, लाड केलेत. तर 22 वर्षानंतर जी मुलगी तुमच्या 22 वर्ष सातत्याने तुमच्या छायेखाली होती, ती एकदम अचानक 10 वर्षापूर्वी जेव्हा एअरपोर्टला तुम्ही तिला सोडायला गेलात त्यावेळी काय होतं डोक्यात, विचार काय होते? ऍक्च्युअली आपणच सगळं ठरवतो, आपण सगळं जमवून आणतो आणि हे व्हावं असं खूप दिवसापासून आपल्या मनात असतं. म्हणजे बाळ जन्माला येते मुलगी तेव्हापासूनच वाटतं की हिला चांगल्या घरी पडली पाहिजे असं आईला तेव्हापासूनच वाटायला लागतं. तर इतके दिवस उरीपोटी बाळगलेलं स्वप्न जेव्हा प्रत्यक्षात उतरतं ना, तेव्हा इतकी अवघड परिस्थिती होते की आपणच हे ठरवलंय तरी ही वेळ आता आली, प्रत्यक्षात आता ह्याला तोंड द्यावं लागणार आणि त्याचं वर्णन नाही करता येतो, तो अनुभवच घ्यावा लागतो. बरोबर. आणि ते सगळं डोळ्यातनं पाझरायला लागतं, काय आपण वागतोय कळत नाही. तर माझी मुलगी इतकी समंजस, त्याही वेळेला ती जाताना आणि आम्ही तिथं दोघं उभे आणि माझ्याकडे पाहून म्हणते, आई सावर स्वतःला. बर. म्हणजे मला कळलं नाही की खरंच माझी मुलगी एवढी मोठी झाली का की माझी अशी समजूत घालणे इतकी. अशी ती शाळणीच पहिल्या. पण आता त्या मुलीचं नाव विसरलो मी, काय सायली तुम्ही? आहे. सायली. ओके. सायलीला जे काही पदार्थ आवडतात ते तुम्ही आज इथे बनवणारच आहात. आणि सायली, आय एम सॉरी म्हणजे मीच खाणार आहे, तुला खाता नाही येणार आहे. तुझ्या वाटणीचे मीही खाणार आहे आज. ओके. पण पदार्थ बनवण्याच्या आधी आपण तुमच्यासाठी एक खास पदार्थ आणलेला आहे, तो मी दॅट्स इट. आणि आपण हे खातोय तोपर्यंत एक छोटीशी विश्रांती घेऊन टाकतो, म्हणजे आमचं खाणं सुद्धा होईल आणि जरा पोट भरल्याशिवाय पुढे काही जाऊ शकत नाही ना. म्हणजे हे काही जास्त पोटभरीचं नाही आहे, पण प्रज्वलित करण्यासाठी काहीतरी लागतं ना, म्हणजे नंतर खायचंय परत मला. चला, आपला आजचा पहिला पदार्थ काय आहे? पहिला पदार्थ आहे पालकाच्या कॅनपीज. पालकाच्या कॅनपीज. किंवा मी मुलींना सांगते याचं नाव चटक चांदणी. मला साहित्य सांगता काय काय? हे काय आहे? कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, पालक आणि ही 3 पिठं आहेत. मैदा, डाळीचं पीठ आणि कणिक. मग गाजर, कांदा, डाळिंबाचे दाणे, किसलेलं खोबरं, हिरवे वाटाणे, लाल टोमॅटो, लिंबू, जिरे, साखर, जिरे आणि ओवा आणि जिऱ्याची पावडर आणि मीठ. ओके, ठीक आहे. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं? पहिल्यांदा आपण सारण करून घ्यायचं. त्याच्यात थोडंसं तेल किंवा तूपही घेतलं तरी चालेल. ओके. आणि मग जिरं घालायचं त्याच्यात थोडंसं. आधी थोडा कांदा टाकून घ्यायचा. खोबरं किंचित टाकायचं. सगळ्यात शेवटी आपण वाटाणे टाकून थोडेसे ते परतणार आहोत, कारण त्याचा रंग पण आपल्याला ठेवायचा आहे. आणि वाटाणे तसे कच्चे खाल्ले तरी चांगलेच लागतात. वाटाणे, काजू ह्या गोष्टी आहेत ना, माझ्या हातून पटकन सगळ्या संपत नाही. बरोबर. थोडं मला चेकिंगला लागतं. सगळ्यांचं तसंच होतं. आता हे झालंच आहे. याच्यात किंचित मीठ घालायचं. हे आपल्याला कशात काढून घ्यायचंय का नको? राहू दे तसंच, हरकत नाही, राहू दे. साखर, मीठ आणि जिरे पूड. ओके, आपलं हे तयार झालं. आणि आता आपल्याला हे तळणीचं इथे लागेल ना. तर आता आपल्याला हा आटा तयार करून घ्यायचा. ओके. आता ह्याचं काय करायचं? आपल्याला मिक्सर मधून काढायचं. हा, हे आधी सगळं मिक्सर मधून. त्याच्यात काय काय? मिक्सर, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, पालक. ओके. आम्ही आता काय करतो, आम्ही हे मिक्सर मधून काढून घेतो. आलं मिक्सर मधून बाहेर. टाइम नाही लागतंय आपल्याला. अच्छा, 3 पिठं. 3 पिठं घ्यायची. हे कुठलं आहे? हे मैदा आहे. मैदा, चणा, साधारण तेवढंच.
कळलं. गव्हाचं पीठ. डाळीचं पीठ अगदी थोडं. बरं. त्याच्यात मग पाण्याच्या ऐवजी आपण काय मीठ करायचं? आपण वाटतानाच घातलंय ना, हो. मग यातही थोडंसं घालूया. आणि ओवा पावडर याच्यात जरूर घालायची बर. बाहेरच्या कव्हरमध्ये. गॅसेस होत नाहीत म्हणून. हो, त्याचा स्वादही चांगला लागतो. आता काय? आता हा जो आपण पेस्ट करून घेतली, ते घालून ते सगळं त्याचं हे करून घ्यायचं, हा, गोळा करून घ्यायचा. हा, म्हणजे हिरवी कणिक तयार होते आपली. ओके. डव. हिरवा डो तयार आहे. यु नो, सो ब्रिलियंट यार. ओके, तुम्हाला कळलं ना काय करायचं ते? आता डो कसा करायचा विचारू नका, खूप बेसिक गोष्टी नाही विचारायच्या. ठीक आहे, आता आपला डो तयार झालेला आहे. हो. आता ना याचे छोटे छोटे गोळे करायचे. हा, हे पारी टाईप आहे का? पारी. हा, म्हणजे आपण साधारण मोदकाला कसं करून घेतो तसं करायचं. मोदकाप्रमाणेच असं वाटी करून घ्यायची. या छान अशा चांदण्या झाल्या. ओके. आणि त्या चांदण्या झाल्यानंतर हे जे गमती जमती आहेत, हो हो, त्या सगळ्या त्याच्यात ओके. भरायच्यात आपल्याला. खूप असा ब्राऊन रंग नाही होऊ द्यायचा, तळायचं पक्क. मुद्दाम आपण हिरवा डव करून घेतला ना, त्याची मजा जाणार. ओके. थोडस एक कलर आपल्याला चांगले दिसले पाहिजे. हा, आणि टेस्ट सुद्धा वेगवेगळी लागायला पाहिजे. लागली पाहिजे. मुख्य म्हणजे हे त्याच्यात घालायचं जास्त. डाळिंबाचे दाणे खूप दिसतातही छान आणि पोटात जातात, मुलांच्या भरपूर खातात. डाळिंबाचे दाणे दिसायला आणि चवीला सगळ्यांनाच आवडतात. कलरफुल दिसतं. कलरफुल. झाली आपली चटक चांदणी तयार. क्लास. क्या बात आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पालकाचे कॅनपीज बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पालक, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, मैदा, गव्हाचं पीठ, बेसन, गाजर, कांदा, डाळिंबाचे दाणे, खोबऱ्याचा किस, हिरवे वाटाणे, टोमॅटो, साखर, जिरं, लिंबाचा रस, जिरं आणि ओव्याची पूड आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, कांदा, किसलेलं खोबरं, वाटाणे, मीठ, साखर आणि ओव्याची पूड घालून मिश्रण परतून घ्यावं. ब्लांच केलेला पालक, हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ, बेसन, मीठ, जिरं आणि ओव्याची पूड आणि पालक आणि पुदिन्याचं वाटलेलं मिश्रण घालून पीठ मळून घ्यावं. या पिठाची पारी करून त्याच्या कॅनपीज तयार कराव्यात. त्या तळून घ्याव्यात. तळलेल्या पालकाच्या कॅनपीज मध्ये सारण भरून टोमॅटो, डाळिंबाचे दाणे, गाजर घालून डिश सर्व्ह करावी. चला, घेतलं का लिहून सगळं व्यवस्थित? व्हेरी गुड. आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी आहे लाडू. लाडू. याचं नाव आहे कॅल्प्रो लाडू. कॅल्प्रो लाडू. हा, कॅल्प्रो म्हणजे कॅल्शियम आणि प्रोटीन ज्याच्यामध्ये आहेत असे ते लाडू. शॉर्ट फॉर्म मारलेला आहे. हो, कॅल्प्रो लाडू. हा, म्हणजे सगळ्यांनाही समजतं ना, मुलांनाही माहिती होतं की म्हणजे काय नक्की. ओके. मला साहित्य सांगता काय काय? हे काय आहे? ही कॅस्टर शुगर आहे. हा हा. सोयाबीनचं पीठ आहे. हे नाचणीचं पीठ आहे. अक्रोडची पावडर आहे. साजूक तूप, बदामाचे काप, वेलची पावडर, जायफळ पावडर आणि मनुका, काळ्या मनुका. ओके. आईपासून बदलत बदलत भूमिका होत 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 आता ती आजीपर्यंत आलेली आहे. आणि मधल्या सासूबाई, बिसूबाई ह्या सगळ्या भूमिका आता निभावून झालेल्या आहेत. त्यामुळे आता आजीपर्यंत आलेले आणि एक आजी ज्या पद्धतीने नातवांशी वागते आणि प्रसंगी आई मुलीला सांगते, नको ग, कशाला रागवते ग. मग आई अशी बघते मुलगी, आई जरा थांबशील का तू? असं एक नजर तिच्या एक वेगळं दे ग एखादं चॉकलेट दे, एवढं मागते तर असं एक वेगळं असतं. ओके. आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. आता काय करायचं आपण तिथे कढई तापलंय आता. आपण ना त्याच्यामध्ये आपण कोरडीच पिठं भाजून घेऊयात. बर.
कारण जास्त तूप वापरायचं नाही. ही दोन्ही पिठं, हे नाचणीचं पीठ आहे, हे आधी भाजून घेऊ. साधारण खमंग वास येईपर्यंत थोडासा त्याचा रंग बदलतोच. पुन्हा ठेवायची याच्यावर. दुसरं पीठ टाकूया सोयाबीनचं. हे सोयाबीनचं किती? ही दोन्ही पिठं साधारण क्वांटिटीमध्ये सारखीच घ्यायची, किंवा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरीही चालतं. पण मला एक कळलं नाही, हे भाजून घेण्याचं काय कारण आहे? एक तर टिकवण्यासाठी, पूर्वापार आपण सगळं भाजतो ते टिकवण्यासाठीच आणि पचण्यासाठी. अच्छा. मला एक विचारायचं राहून गेलं, तुम्ही मूळच्या कुठल्या? मुंबईच्या? नगर अहमदनगर. अरे साहेब सुद्धा नगरचेच आहेत? हो. तिकडचं कशी काय ओळख तुमची? म्हणजे काय आम्ही एकाच शाळेत शिकलो, एकाच कॉलेजमध्ये शिकलो. आणि ह्याच्या मागे या 2 वाक्यांच्या मध्ये खूप गणित दडलेली आहे. तुम्हाला कल्पना आहे का? शाळेत एकाच होते, एकाच शाळेत होते, एकाच कॉलेजमध्ये होते, लग्न सुद्धा झालं. म्हणजे काय म्हणायचं काय याला? म्हणजे एकत्र नाटक करता करता आम्ही खरोखरचे नवरा बायको होऊन गेलो. अशी साधी एका वाक्यातलं त्याचं वर्णन आहे. तसंच लग्नाला जरी 40 वर्ष झाली असली तरी आधीची 5-6 वर्ष आपण गृहीत धरायला पाहिजे. ओके. आता काय करायचं आपल्याला? आता ह्याच्यातच काढायचं. ह्याच्यातच काढू. थोडस गार झालं की म्हणजे मग साखर घातली ना तरी ते चिकट असं होत नाही. ओके. आधी तूप घालायचं याच्यात. किती घालू? घाला 2-3 चमचे. अंदाजेच करावं लागतं हे शेवटी. कारण हे किती कोरडं आहे. आणि तर आपण हे कालवून घ्या आधी आणि मग अंदाज साखर घालू. लागलं तर आणखी थोडं घालायचं त्याला. ते याच्यामध्ये साखर घालायची. आता साधारण असं आहे की 2 वाट्या पीठ झालं ना दोन्ही मिळून, तर 1.5 वाटी साखर असं माझं प्रमाण आहे त्याचं. आणि ही साखर आहे ना, ही केकची आहे, कॅस्टर शुगर, बारीक आहे एकदम. तुमचा एक जावई शेफ आहे ना? हो. त्याच्याबद्दल सांगा. मधले जावई आमचे शेफ आहेत, त्यांना कार्विंग इतकं उत्कृष्ट येतं, त्यांचे कार्यक्रम होत असतात. आणि जागतिक कलिनरी ऑलिम्पिक्स मध्ये ते पदक घेऊन आले. हो. ते जर्मनीमध्ये झालं होतं गेल्या वर्षी. त्याच्यात त्यांना रौप्य पदक मिळालं. आणि त्यांनी बटर स्कल्पचर मध्ये सिंड्रेलाची गोष्ट केली होती, त्याचा देखावा. आणि इतकं सुरेख तो देखावा झाला होता. कन्सेप्टच छान आहे मुळात. त्यांना ते आहे ती आर्ट त्याच्यामध्ये. आणि व्हेजिटेबल कार्विंग खूप चांगलं करतात ते. बर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा शेफ कोण? तर शेफ कोण ही मावशी सांगेल. तुम्ही सांगा बरं. त्याचं नाव शेफ देवव्रत जातेगावकर. देवव्रत जातेगावकर. म्हणजे मी बुधवारी आणि गुरुवारी असतो आणि देवव्रत असतो शुक्रवारी. आम्ही एकत्रच काम करतो. फक्त काय ह्यांच्याकडून काढून घेण्यात एक वेगळी गंमत होती. ओके. आता काय आपल्याला तेल घालायला, तूप घालायला लागेल. थोडं घालायला लागेल. त्याच्या आधी आपण हे घालू. हे वरून लावू आपण. अक्रोडाची पूड थोडीशी मिक्स करायची. त्याच्या आधी मी वेलची पावडर, जायफळ पावडर घातली आहे. ओके. झोपायचं असेल तर जायफळ जास्त घाला. अगदी. हो. लाडू असे ना छोटेच केले म्हणजे बरे असतात, कारण आजकाल मोठं कुणी खात नाही. त्यांना जास्त नको असतं गोड. हे आपलं पटकन उचललं तोंड. पेढे आणि लाडूच्या मधला आकार आहे हा. अगदी पातळ काप करायचे म्हणजे याच्यावरती बसतात, कारण हा काही पाक नसतो याच्यामध्ये. बरोबर. चला, पावडर, कुंकू, टिकली सगळं झालेलं आहे. आणि हे आपलं सजवायला कडे मनुका साईडला असं लावायचं. काळ्या मनुका आवाजासाठी उत्तम बरं का. म्हणजे जर कोणाला त्रास होत असेल आवाजाचा तर काळ्या मनुका दिवसातून 3-4 वेळा खायला हरकत नाही. उत्तम. पचनासाठी सुद्धा, पचनासाठी पोट साफ होणार. येस. ओके. फर्स्ट क्लास. चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. तोपर्यंत संपवतो. पचनासाठी चांगले सगळे नका खाऊ एकदम. नाही, एक लिहून घ्या साहित्य आणि कृती. कॅल्प्रो लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कॅस्टर शुगर, सोयाबीनचं पीठ, नाचणीचं पीठ, साजूक तूप, अक्रोडची पावडर, काळे मनुके, बदाम,
वेलची पूड आणि जायफळ पूड. कृती: प्रथम कढईमध्ये नाचणीचं पीठ आणि सोयाबीनचं पीठ वेगवेगळं भाजून घ्यावं. एका बाउलमध्ये ही दोन्ही पीठं एकत्र करून त्यामध्ये तूप घालावं. त्यामध्ये कॅस्टर शुगर, जायफळ पूड, वेलची पूड आणि अक्रोडचा चुरा घालून मिश्रण एकत्र करून त्याचे लाडू वळावेत. काळ्या मनुकांचं गार्निशिंग करून कॅल्प्रो लाडू सर्व्ह करावेत. सायलीसाठी बनवलेले दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि सायली आता मी ते खाऊन बघणार आहे आणि तुझी आई सुद्धा खाऊन बघणार आहे. आम्ही दोघेही खाणार आहोत. हे मला वाटतं चमच्यापेक्षा हातानेच खावं. हातानेच, हा, उचलूनच खायचं. दोन्ही पदार्थ चकाचक झालेले आहेत. कसं आहे माहिती, काय काय पदार्थ असे असतात ना की ते खाऊन आल्यानंतर मग कंटाळ येतो तेच खाऊन. पण आईच्या हातचे बनवलेले पदार्थ असताना आपण रोज खाल्ले तरी त्याला वेगळी टेस्ट असते. रोज बारीक का होईना पण वेगळी टेस्ट असते. आहे की नाही, बरोबर की नाही. मी आता इतकी वर्ष मी आईच्या हाती आमटी खातोय, पोळी खातोय, भाजी खातोय, कंटाळा नाही येत. कारण बाकीचे हल्ली शिंग पुरल्यानंतर हळूहळू आपण बाहेर खायला लागतो, पण रात्री शेवटी घरी जेवायला येतो, बरं ना. तर मला तुम्हाला हे सांगायचं, म्हणजे समस्त आयांना सांगायचं आहे, असे तुमच्या हातचे पदार्थ, तुमच्या मुलांना जे काही पदार्थ आवडतात ना ते मला इथे येऊन सांगा, म्हणजे मलाही 2 घास खायला मिळेल. म्हणजे मला घरी मिळत नाही अशातला काही भाग नाही. नाहीतर माझी बायको माझी करून पट्टी काढेल. पण तरी तुमच्या हातचे पदार्थ खाण्यात एक वेगळी मजा आहे. तर तुम्हाला जर इथे काही असे पदार्थ बनवून दाखवायचे असतील तर आम्हाला लगेच लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे: आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zee.network.com. जाता जाता तुम्ही वेळात वेळ काढून इथे आला त्याबद्दल आमच्याकडून बसा आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट. थँक्यू. येस, थँक्यू, थँक्स अ लॉट. चला मंडळी, आता खायची वेळ झालेली आहे. सायलीच्या वाटचे सगळे पदार्थ मी संपवणार आहे कारण निघायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे